मी पवारसाहेबांच्या भेटीला ज्यावेळी येतो त्यावेळी कुठचंही राजकीय कारण नसतं. मी शरद पवार साहेबांच्या सोबत काही संस्थांवर काम करतो. त्यावेळी मी त्यांची भेट घेतो. त्याच्यामुळं आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं, कसलंही कारण नव्हतं. ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती 5 मिनटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो. नाट्य परिषदेचं काही दिवसांपूर्वीच एकत्रित तुम्ही होतात, काही त्यावेळेस विषय घेतले, त्या विषयासंदर्भात नाही, काही त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या ते साहेबांशी मी चर्चा केलेल्या आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही. कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आमची भेट म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते. परंतु ह्याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता. काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या संदर्भात माझी साहेबांची भेट होती. मुख्यमंत्री असताना एकत्रित सातत्याने येताना पाहायला मिळतात आहेत. काल देखील डिनर डिप्लोमेसी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालेली आहे. आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. काँग्रेसला सोबत घेऊन जाण्याचा विचार राज ठाकरेंचा आहे. काँग्रेसला सोबत घेऊन जाण्याचा विचार राज ठाकरेंचा आहे, संजय राऊत म्हणतात. नाही, काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत. स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना हीन लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळातील ज्या लोकप्रिय योजना आहेत त्या एकोपाठोपाठ बंद होत आहेत. माझी शाळा ही देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते. या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही. परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात. त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार. एका योजनेमुळे ज्या गोरगरिबांना इतर योजनांचा जे लाभ घेत होते मागील काही वर्षांपासून, पण त्या योजना का बंद कर, एकच योजना कॅरी काय? मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही. मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे. ती कधीही बंद होणार नाही आणि ज्या बंद होण्यातच, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही. त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो. आपल्या पक्षाचे सहकारी आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आठवण करून दिली आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जर द्यायची असेल तर आपण कर्जही काढू शकतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.